मायला कायच करा बाबा, फोन मध्ये बॅलन्स राहिली नाही, नेट राहिली नाही, काय करावं मायला डोकं दिवस जाय ना नाही. अवघडच काम झालं रे. काय करा, कसं दिवस जाईन आता आपला आजचा लय मोठा दिवस राहिला भाऊ. आत्ताशी 2 वाजले, कवर मस्त मागवली आता डोक्याला ताण झालं नुसतं. आता कोणाच फोन आला? हॅलो. हा नमस्ते सर. नमस्ते नमस्ते मॅडम, बोला ना. कोण आहे? सर मी जिओ ऑफिस मधून बोलते, ममता पाटील. जिओ ऑफिस? हो सर, जिओचं सिम आहे ना तुमच्याकडे? हा मॅडम आहे ना, आत्ताच 30 दिवशी चालू आहे आपला. काय म्हणता? सर तुमचं जिओचं रिचार्ज संपलेला आहे. खूप दिवस झाले रिचार्ज संपून, तुम्ही आतापर्यंत रिचार्ज प्लॅन मारलेला नाही. सर तुमच्यासाठी काही विशेष सुविधा आहे आमच्याकडे, प्लॅन वगैरे रिचार्जचे. तर मला असं वाटते तुम्ही तर ऐकून घ्या इच्छित आहे का? मी काय म्हणतो मॅडम, ऐका ना. हा, नेमकी फायदे कमी आहे का जास्त आहे त्याच्यात, मला हे सांगा ना. फायदे कसले सर? म्हणजे रिचार्ज करायचं ना मंथली तुम्हाला. हा रिचार्ज करायचं मॅडम, पण जिओचे रेग्युलर कस्टमर असल्यामुळे तुम्हाला विशेष सुविधा आहे थोड्याफार. आहे का? तर करून घ्या तुम्ही. आजच्या डेट मध्ये रिचार्ज जर केलं तर सर तुम्हाला जिओ ऑफिस कडून 2 GB डाटा एक्स्ट्रा मिळेल सर आज. तर किती रुपयाचं करणं लागेल मॅडम? सर 302 रुपयाचं, 349 रुपयाचं. मॅडम तुम्हाला काय सांगू, तुम्ही 300 आणि 200 रुपये 2 रुपये असं काही म्हणून राहिल्या. तुम्हाला काय सांगू, इथं 15 दिवस झाले, 3 महिने झाले म्हैस दूध द्यायला गेली नाही. तुम्ही आता लोक तुमचे रिचार्ज तुला असं का तुमचे 300 रुपये का 400 रुपये तुमच्या तोंडावर मारले असते मी. आपण काय करणार आहे, म्हैस दूध द्यायला नाही ना हो. सर पण तुमचं सिम कार्ड बंद करून टाकण्यात येईल सर कंपनीकडून. तुम्ही आमचे जिओचे कस्टमर आहे म्हणून मी तुम्हाला सांगण्यासाठी call केलेला आहे. अरे अहो मॅडम, तुम्ही सिम कार्ड बंद करायचा विषय करायला, तर म्हैस दूध देणं बंद झाले. मला त्याचं टेन्शन आहे. तुमचं चाललंय काय तर सिम कार्ड बंद करणं, असं कुठं धंदे राहते का हो मॅडम? हो सर, पण ते तुमचा तो पर्सनल मॅटर आहे ना सर. आम्ही कशाचा प्रश्न आला? त्या दुधाच्या म्हशीच्या दुधावरच मी फोन घेतला होता आणि त्याच्यावरच मी आजपर्यंत रिचार्ज मारत आलतो. पण काय करू, अचानक भयानक त्या म्हशीन दूधच देणं बंद केलं. आता तुमचे 300 रुपयाला तुम्ही इतक्या बाऱ्या फोन करू राहिल्या मला. अजून काही मी तुमचे 1,00,000-2 लाख रुपये गेले असं करू राहिल्या. मी मारी नाही तर नाही मारी, मावा फोन आहे, मै मर्जी. सर आमचं काम आहे सर, आम्हाला पगार मिळतो सर. हे सगळं काम करून आम्हाला आमच्या थोडी खिशात पडणार आहे. तुम्हाला पगार मिळतो, तुम्हाला पगार मिळतो, पण मग इकडे आमचं वाटोळं उराल ना. माझ्या घरामध्ये जवळपास 10 फोन आहे. 10 फोनाला रिचार्ज मारायला किती पैसे लागतात मला विचार करा बरं आणि तुम्ही. एवढे गरीब आहे म्हणता सर तुम्ही. म्हशीचं दाखवता मला उदाहरण आणि 10 फोन तुमच्याकडे, तुम्ही कशाचे सर? हो मॅडम, मी असेच घेतले ते म्हशीच्या दुधावर. एका लाखाचे भेटते सर. ऐका मॅडम, मी म्हशीच्या दुधावरच ती 10 फोन घेतले होते. सगळ्याला घरातल्याला बांध्याला एक फोन घेतला होता. आता मला काय माहिती रिचार्जचे भाव एवढे वाढते म्हणून. तेव्हा काय फुकट सिम वाटले तुम्ही. आम्ही येड जाऊन आम्ही बसलो घेत फोन. आम्हाला वाटलं फुकटच चालणार आहे 4.5 ये. आम्हाला काय माहिती तुम्ही आठ मधून असे. होतं सर, एका वर्षासाठीच होतं सर ते. अरे काय सगळं खोट्याचं. ऐका, काय खोट्याचा बाजार लावला मॅडम तुम्हीच तर बोंबलो देत. तवा जिओ जी भरके, खुलके जिओ जी भरके. आम्ही जिओचं सिम फुकट, तुम्हाला बोलायला जिओ फुकट. अहो नुसतं तुम्ही दांगोडा केला हो. नाही सर, 1 वर्ष तुम्हाला अनलिमिटेड डाटा आणि 1 वर्ष सर तुम्हाला विदाऊट रिचार्ज दिले ना सर. मग अरे कुठं काय दिलं मॅडम, सगळी वाट लावली तुम्ही आमची. नुसती आशाला लावलं आणि डिंगनं लावलंय मॅडम तुम्ही आम्हाला. नाही सर, तसं काही नाहीये सर. तुम्ही रिचार्ज मारा आणि याच्या पुढे तुम्हाला चांगलं नेटवर्क पण मिळेल जिओचं मॅडम. वगैरे. अहो ते नेटवर्कची बी गंमत अशी झाली तुम्हाला सांगतो. ज्या टायमाला आम्हाला फोन पाहायचा राहतो त्या टायमाला लिंबाच्या झाडावर जाऊन बस लागते, त्याला नेटच राहत नाही. काय डोक्याला खुरा घेऊन काय सांगू राहिला लावलेले आहे जिओचे सर, असं कसं म्हणतात? काय कसं म्हणता? वाटोळं केलं तुमच्या जीवन आमचं. धड काय तर पैसा बी राहिला नाही आमच्या जवळ. तुमच्या जीवाच्या नादान सगळा वाटोळं झालं आमचं. काय सांगू राहिला तुम्ही? सर ते मला काही सांगू नका. तुम्हाला काही नका सांगू. रिचार्ज मारायचं सर, तुम्हाला रिचार्ज मारा. रिचार्ज मारत नाही. एक काम कर सर, रिचार्ज मारा तुम्ही. एक काम करा सर, मी सकाळपासून बोर झाली हो सर. 12 हो सर, माझं टार्गेट पूर्ण नाही झालं तर मला पगार नाही भेटणार. अरे बाई, तुला पगार मिळत नाही. एक काम कर मॅडम, रडू नको. एक काम कर, तू मला 302 रुपये उसने दे. मी तुला आहे ना 15 दिवसांना 303 रुपये रिटर्न करीन. पाहिजे वरचे 2 रुपये सुद्धा नाही, 302 कुठून देऊ सर? मग तू एक विचार कर, तू नोकरीला असून तुझ्याजवळ 1 रुपया नाही, माझ्याजवळ कुठून पैसे राहील? तुझ्या गोळ्या बिळ्या झाल्या का बाई? तुमच्याजवळ 1 लाखाची म्हैस आहे सर, 10 मोबाईल आहे सर. तुमच्या घरी रोज दूध येते 10 लिटर सर. मॅडम ते दूध मी काळा चहा पितो सर. माझ्या घरी दुधाला 2 रुपये नसता. प्लीज सर रिचार्ज मारा सर. एक काम करा तुम्ही, तुम्हाला दूध भले आपल्याकडून फुकट
घेऊन जा पावशेरभर रोज आणून द्यायचं. मी तुमचं घराचा पत्ता सांगा मला, रोज आणून देतो दूध फुकट. तुम्ही फक्त एक काम करा, मला 300 तुम्ही रुपयाचं फक्त रिचार्ज मारा. रिचार्ज मारा हो सर, प्लीज रिचार्ज मारा. दूध नको मला, मी अरे काढायचं इथं माझ्या आपलं पारता मोठी भिकारी दिसते. ठुपण मायची बाई आणली चांगली आली कंपनी म्हणली काय तर रिचार्ज मारावं शेट सर. मी भिकारी बाबा. अरे काय बोलती बाई तू? अरे काय कंपनी मध्ये बसली कशाला येईना? कारण हे इकडे माझ्या वावरामध्ये खुरपाला तुला 300 रुपये रोज देतो मी. सर ते कंपनी नसते सर, ते टार्गेट देत असतं आम्हाला. दिवसातून एवढ्या लोकांनी रिचार्ज मारलं त्याच्यावर आम्हाला काहीतरी पर्सेंट पैसे भेटतात सर. ऐका इथं वर्ष लोकांचं विचार करायचं काम नाही. इथं खुरपं घ्यायचं, खुरू खुपराचं 300 रुपये नगदी घ्यायचं. संध्याकाळी टेन्शन नाही घ्यायचं. येतो बाई आपल्याकडं आणि खुशाल 300 रुपये रोज घेऊन जा. एवढे उपकार करू नका प्लीज. रिचार्ज मारा सर, तुमचाही फायदा होईल, माझाही नको गरीबाचा नको फायदा नको होईल. आपला लय फायदा व्हायचा, जे व्हायचं ते झालं हो बाई. 2-3 मासाडा घातले त्या फोन आहे बाई म्या. उगच मला नको सांगू तू श्यामपणा. आता तू एक काम सर कर बाई. मारता की नाही तुम्ही रिचार्ज? मी तुम्हाला धमकी देऊ राहिली सर. रिचार्ज मारा म्हणजे मारा रिचार्ज. नाही मारत तू. कोण धमकी नाही मग फोन मी मारीन नाही मी तुमचं सिम कार्ड मारणार. बंद करून टाकतो सर कायमचं. तुमच्या नावानं कोणताच आयडी प्रूफ चालणार नाही. आधार कार्ड ब्लॉक करून टाकते अरे तुमचं आजपासून. माझ्या नावानं जग चालतंय, मग नावच नाम